कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या आधीच आता हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा चर्चेत आलाय। याचिकाकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करत गोकुळने घेतलेल्या हलाल प्रमाणपत्रावरच प्रश्न उपस्थित केलेत। तर हसन मुश्रीफ यांनी आखाती देशांमध्ये दुग्धजन्य पदार्थ निर्यातीसाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं म्हटलंय। गोकुळ निवडणुकीत आरोप प्रत्यारोपांना वेग आला असतानाच हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा पुढे आलाय। प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळचे माजी अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांच्या काळात घेतलेल्या हलाल सर्टिफिकेटवर आक्षेप घेत धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केलाय। तसंच आखाती देशांमध्ये उत्पादन विक्रीसाठी काही इस्लामिक एजंट कार्यरत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। शिवाय याची काय आवश्यकता होती असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। हे करण्याची गरज कोणाची होती हे जनतेला विचारलं का? आम्ही हलाल सर्टिफिकेट घेतोय का म्हणून? तुम्ही जमिनी विकत घेताना विचारत नाही, तुम्ही सुसाट खरेदी करताना विचारत नाही। हलाल सारखं ज्यांना संवेदनात्मक स्थिती आहे, संवेदनशील विषय आहे, असा विषय करताना कोणाला विचारलं? मग कोल्हापूरचं दूध देणारे लोक कोण आहेत त्यांना विचारलं का हलाल घेताना? हे स्वतःचा धर्म सगळीकडे घुसवायचा, लोकांना सांगताना पण सांगायचं धर्मनिरपेक्ष आहोत, ईडी आली की धर्म येतो, कारवाई झाली की धर्म येतो, मी अल्पसंख्याक येतो। ह्या ठिकाणी तेच केलेलं आहे। परत हलाल सर्टिफिकेटची गरज नसताना कोल्हापूरच्या दुधाला, गोकुळला बदनाम करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे। दुसरीकडे मंत्री हसन मुश्रीफ यांनी हे आरोप फेटाळले आहेत। गोकुळने 2022 मध्ये हे प्रमाणपत्र घेतलं असून आखाती देशांमध्ये दूध, तूप, लोणी, दही यासारख्या उत्पादनांच्या निर्यातीसाठी ते आवश्यक असल्याचं म्हटलंय। अनेक भारतीय खाद्य कंपन्या निर्यातीसाठी असे प्रमाणपत्र घेत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे। हलाल प्रमाणपत्र म्हणजे काय? हलाल म्हणजे इस्लामी नियमानुसार वैध आणि परवानगी असलेले उत्पादन। अन्न पदार्थ तयार करताना प्रक्रिया आणि पॅकेजिंगमध्ये इस्लामी मानकांचं पालन झालं आहे याची खात्री देणारं हे प्रमाणपत्र असतं। हलाल प्रमाणपत्र का आवश्यक? सौदी अरेबिया, UAE, मलेशिया, इंडोनेशिया यासारख्या मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये अन्नपदार्थ निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्र अनिवार्य असतं। त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी कंपन्या हे प्रमाणपत्र घेत असतात। कोणत्या उत्पादनांना सर्टिफिकेट? गोकुळच्या हलाल प्रमाणित उत्पादनामध्ये पाश्चराइज्ड देशी कुकिंग बटर, पाश्चराइज्ड टेबल बटर, गोकुळ तूप, स्किम्ड मिल्क पावडर। आपल्याला गोकुळा अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप, लोणी पाठवतो। त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे। आता हे बघा, कोणाला काही काम नाही, आता निवडणूक तर लागलेली आहे। आता निवडणूक लागल्यानंतर जे निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहेत। वास्तविक तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं पाहिजे माझ्यापेक्षा। गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा आता राजकीय रंग घेताना दिसतोय। एकीकडे हा धार्मिक मुद्दा म्हणून मांडला जात असताना समर्थकांकडून तो केवळ व्यापार आणि निर्यातीशी संबंधित निर्णय असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे येत्या काही दिवसात हा मुद्दा आणखीन कुठपर्यंत जाऊन पोहोचतो हे पाहणं गरजेचं आहे। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।